तुम्हाला पण भाकरी खायला आवडत नाही का? मग बनवा मस्तपैकी ज्वारीच्या पिठाची मस्त जाळीदार असा उत्तापा. तर त्यासाठी ना आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घ्यायचं, 1 वाटी रवा घालायचा. ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी दही घालूयात. थोडंसं पाणी घालायचं. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरमधून ना चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं. ह्यामुळे काय होतं, पिठाच्या अजिबात गाठी किंवा गुठळ्या होत नाही. मी वाटताना ना पुन्हा ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेतलं होतं आणि अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे मी पीठ जे आहे ते बनवून घेतलं. पीठ बघा अगदी छान असं सैलसर तयार झाले. ते आता एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. हे पीठ पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून झाकण ठेवून 10 मिनिटं रेस्ट करायचं. तोपर्यंत ह्यासोबत खायला चटणी बनवूयात. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी ओलं खोबरं घेतलं, 2 चमचे फुटाण्याची डाळ घेतली, अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, थोडी साखर, 1 चमचा दही आणि पाणी घालून हे चांगली चटणी वाटून घेतली. चटणी आपल्या आवश्यकतेनुसार घट्ट किंवा पातळ बनवू शकता. चटणी तयार झाली तोपर्यंत 10 मिनिटं पण झाले होते. पीठ पण बघा चांगलं असं रेस्ट झालेलं आहे. रवा चांगला भिजला गेलेला आहे. यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. तुमच्याकडे असतील तर तुम्ही आणखीन थोड्या भाज्या पण यामध्ये ॲड करू शकता. हे सगळं मिक्स केलं. थोडं घट्टसर वाटे म्हणून पुन्हा 2 ते 3 चमचे इतकं पाणी घालून घेतलं. आता हे पीठ जे आहे ते फार घट्टही नसावं आणि फार पातळही नसावं. तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे बनवून घेणार आहोत. हे चांगलं असं मिक्स करून घेतलं. रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे पाव चमचा इतका खायचा सोडा घातला. सगळा चांगला एका दिशेने चांगला मिक्स करून घेतला. आता बघा पीठ अगदी हलकं फुलकं तयार झालेलं आहे. गॅसवरती नॉनस्टिकचा तवा ठेवला. तवा कडकडीत तापवला. थोडंसं तेल घालून घ्यायचं. एक पळी घालून थोडं जाडसर पसरवून घ्यायचं आणि गॅस मोठा ठेवायचा. 2 ते 3 मिनिटांनंतर छान जाळी पडायला सुरू होते. आता गॅस मध्यम करायचा. वरच्या बाजूला थोडंसं तेल सोडायचं आणि बाजू पलटी करून दोन्ही बाजूनं मस्तपैकी हे जाळीदार उत्तापे भाजून घ्यायचे. खायला खूप मस्त लागतात, अगदी सॉफ्ट लागतात. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ज्वारीच्या पिठाचे हे उत्तापे करून बघा. सगळ्यांना नक्की आवडतील. मुलं तर अगदी आवडीनं खातील अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात. तर बघा मस्तपैकी छान अशी जाळी आपली जिथे पडते आणि गरमागरम सकाळच्या नाश्त्याला असे उत्तापे असतील ना तर अगदी पोट भरेल पण मन भरणे अशी ही भन्नाट रेसिपी आहे. गरमागरम उत्तापे आपण काढून घेऊयात आणि आपण सोबत तयार केलेल्या चटणीसोबत लगेचच सर्व करून घेऊयात.